प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज मी बनवते अगदी गावठी स्टाईलमध्ये खमंग फोडणीचे वाल. चव अशी की बोटं चाटत बसाल. गावाकडची आठवण करून देणारे गरमागरम फोडणीचे वाल. चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. सोपी, झटपट आणि भन्नाट चव असलेले फोडणीचे गावठी वाल आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्याच्यासाठी आपल्याला वाल मस्त भिजवून घ्यायचे आहेत. छान मोड आलेले वाल आपण निवडून घेणार आहोत. घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी चव हवी आहे का? मग हे फोडणीचे गावठी वाल तुम्ही नक्की ट्राय करा. आज संकष्टी चतुर्थी आहे, तर या दिवशी सुद्धा तुम्ही खमंग फोडणीचे वाल बनवू शकता. हे फोडणीचे वाल खाण्याचे फायदे अनेक आहेत. गावठी वाल हे प्रथिने, फायबर, विटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर असतात. त्यामुळे शरीरासाठी पूर्णपणे हेल्दी मानले जातात. प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून वालाला ओळखले जाते. वालामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शरीराची वाढ, स्नायू मजबूत होणे आणि ताकद वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. शाकाहारी लोकांसाठी हा प्रोटीनचा उत्तम पर्याय म्हणून ओळखला जातो. वाल खाण्यामुळे पचन सुधारते. वालात फायबर जास्त असल्यामुळे पचन व्यवस्थित होते. बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरते. आणि ही रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे. फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होते. तर तुम्ही ऑफिसच्या टिफिनला सुद्धा हे फोडणीचे वाल देऊ शकता किंवा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा हे वाल देऊ शकता. वजन नियंत्रणासाठी खूप महत्त्वाचे आहेत. वाल खाल्ल्यावर पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटते, त्यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी करण्यास मदत होते. हृदयासाठी खूप फायदेशीर असे हे वाल आहेत. वालातील फायबर, पोषक तत्वे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. मधुमेह नियंत्रित राहण्यासाठी वाल हे खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यामुळे ज्यांना मधुमेह असेल त्यांनी सुद्धा हे वाल बनवू शकता. आपण हे भिजवलेले वाल घेतले, त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप फायदा होणार आहे. आणि तुम्ही जर वालाची भाजी बनवत असाल, फोडणीचे वाल बनवत असाल, तर ते नेहमी मोड आलेलेच वाल वापरा. त्याच्यामुळे चव ही खूप पौष्टिक अशी लागेल आणि शरीरासाठी खूप फायदासुद्धा होईल. वालाची भाजी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा द्या, मुलं आवडीनं खातील. मोड आलेले वाल खायला खूप पौष्टिक आणि हेल्दी असतात. मोड आल्यावर वालातील पोषक तत्वे अजूनच वाढतात. हे शरीराला ताकद आणि ऊर्जा देतात. वाल हे प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. पचनासाठी मोड आलेले वाल खूप हलके आणि सोपे असतात. मी तुम्हाला कमी वेळात संपूर्ण रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे. तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि सपोर्टमुळे एक महाराष्ट्रातली मराठी मुलगी पुढे जाईल. पचनासाठी मोड आलेले वाल खूप हलके आणि सोपे असतात. रोजच्या आहारात यांचा समावेश करणे खूप फायदेशीर आहे. तुम्ही जर वरण भात बनवला, तोंडी लावायला काही नसेल, तर हे झटपट फोडणीचे वाल बनवू शकता. हे वाल तांदळाची भाकरी, चपाती, वरण भात कशासोबतही खा, अप्रतिम लागतात. हृदयाच्या आरोग्यासाठी हे वाल खूप चांगले असतात. शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. डायबिटीस असलेल्या लोकांसाठीही हे वाल खूप फायदेशीर आहेत. मोड आलेले वाल खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतात. यात नैसर्गिक जीवनसत्वे भरपूर असतात. शरीराला आवश्यक असलेली मिनरल्स यामध्ये मिळतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हे खूप योग्य असे वाल आहेत. रोज थोड्या प्रमाणात खाल्ले तर खूप फायदा होतो. हे शरीरातील संपूर्ण कमतरता भरून काढतात. मोड आलेले कडधान्य खाण्याची सवय आपण शरीराला लावली पाहिजे. लहान मुलांनाही हे मोड आलेले वाल खायला नक्की द्या. मुलांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर असतात. यात भरपूर प्रथिने असतात, त्यामुळे लहान मुलांची ताकद वाढते, त्यांची हाडे मजबूत होतात आणि त्यांच्या लहान मुलांच्या विकासासाठी सुद्धा हे खूप चांगले आहेत. तर तुमच्या लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हे वाल देऊ शकता. जंक फूडपेक्षा असे हेल्दी पदार्थ मुलांना नक्की द्या. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा.
रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात जर तुम्ही नक्की या वालांचा समावेश केला तर तुमचं आरोग्य सुधारेल. घरगुती आणि सुरक्षित असा हा पदार्थ मुलांसाठी एकदम परफेक्ट आहे. गरमागरम वाल खाण्यासाठी तयार आहेत. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.